आपला महाराष्ट्र असा आहे, कोणी बी आलं तर त्याला पाहुणेच म्हणतात, त्यांना काही दुश्मन म्हणत नाही. पण ते जर रस्त्यावर उतरून जर आपला काही तिरस्कार करतील, त्या तिरस्काराला आम्ही घाबरणार नाही. तो गुप्ता, पांडे, दुबे, चोबे अशा प्रकारचे नावं ते महाराष्ट्रात आहेच नाहीत, अस्तित्वातच नाहीत. मग तुम्ही 15 वर्ष रहिवासी दाखले दिलेच कसे? आम्ही बोलतो जाऊ द्या, मुंबई आपल्या महाराष्ट्रात आलेत, 2 रुपये पोटासाठी कमवतायत, हे करतायत, तर असू द्या. पण ते लोक जर जास्त हे करत असतील तर त्यांच्याशिवाय मुंबई बंद पडणार नाही. की बाबा हा टॅक्सीवाला बोलतो बिहार वाले के बिना मुंबई नाही चलेगा. अरे का नाही चालणार? आम्ही आहोत ना. आम्ही आता 8 तास चालवतोय, उद्या 15 तास चालू. ज्याला मराठी बोलायचं ना थांबायचं महाराष्ट्र म्हणजे आपल्याला नाही, त्यांना नाही जमत मराठी बोलतात, त्यांनी आपल्या गावाला निघून जायचं. की महाराष्ट्रीयन माणूस हा मागे राहत चाललाय आणि परप्रांतातून आलेली जी पब्लिक आहे ती पुढे जात जाते. परिणाम तर होईलच, परिणाम तर होणार. परप्रांत निघून गेलं तर मग कामं राहणार नाही, लोक मग कोणाला पाहिजे. मराठी माणसं ती कामं करू शकत नाही. मराठी माणसं पण करतात, असं काय नाही की मराठी माणसं नाही करत, मराठी माणसं पण करतात कामं, असं काय नाही. कारण इथे मराठी माणूस टिकला पाहिजे, आज महाराष्ट्रामध्ये पण टिकला पाहिजे आणि मुंबईत तर पहिल्यांदा टिकला पाहिजे. फक्त मराठी बोलता यायला नाही पाहिजे, तर ती लिहिता वाचता सुद्धा यायला पाहिजे मराठी. तर त्यांच्यासाठी काहीतरी क्लासेस केलं पाहिजे, शिकायला त्यांना टाइम दिला पाहिजे काहीतरी. यांच्यासाठी क्लासेस ठेवले पाहिजे. हा, तर मग काय मग त्यांच्या बापाचं थोडी महाराष्ट्र आहे. एक जर भैया गावाला गेला तर 15 भैया घेऊन येतो. तसं आपला मराठी माणूस एक जर गावाला गेला तर 10 जणांना सांगतो नको येऊ. मी चेन्नई तमिळनाडूला गेलतो, तिथे गेल्यावर आता ते त्यांची 2च भाषा आहे, एक त्यांची तमिळ आणि एक इंग्लिश. तिथे गेल्यावर मी श्रीदेवीच्या कंपनीमध्ये होतो, तेलच्या कंपनीत. इथं फक्त एकच होतं, अंड्रा पंढरा अंड्रा. आता काय आहे? तुझी भाषा मला येत नाही, तुझ्या महाराष्ट्रात तुझी भाषा मला बोलायला लावतोय. निर्णय योग्य घेतलाय, पण वेळ झालाय, खूप वेळ झालाय. मी श्रोते, नवराष्ट्रामध्ये आपलं स्वागत आहे. राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी 1 मे पासून रिक्षा चालक असू दे किंवा टॅक्सी चालक असू दे, यांना जर मराठी लिहिता बोलता वाचता आला नाही तर त्यांचे जे परवाने आहेत ते एकंदरीत रद्द केले जाणार आहेत. आज मी आली आहे नवी मुंबईमध्ये. इथल्या रिक्षा चालकांचा, इथल्या परप्रांतीय रिक्षा चालकांचा नेमका काय मुद्दा आहे, त्यांचं यावर काय म्हणणं आहे, हे आज आपण एकंदरीत जाणून घेणार आहोत. खरंय, व्हायलाच पाहिजे. आपला महाराष्ट्र आहे, आपल्या महाराष्ट्रामध्ये येऊन ते जर मराठी शिकू शकत नाही, त्यांना जर सांगितलंय आपले ते मंत्री पण बोललेत की तुम्हाला आम्ही मराठी शिकवू, त्यांनी शिकायला पाहिजे. नाही शिकले तर आपलं बरोबर बसतं घ्यायचं आणि गावाला जायचं. वेळेस परमिट द्यायच्या वेळेस तुम्ही हा विचार करायला पाहिजे होता की तो सध्या महाराष्ट्राचा रहिवासी आहे की नाही. तुम्ही त्याला 15 वर्ष रहिवासी दाखला जो परमिट काढताना आपल्याला लागतो, त्यावेळेस तो गुप्ता, पांडे, दुबे, चोबे अशा प्रकारचे नावं ते महाराष्ट्रात आहेच नाहीत, अस्तित्वातच नाहीत. मग तुम्ही 15 वर्ष रहिवासी दाखले दिलेच कसे? महाराष्ट्रामध्ये पूर्ण लोक म्हणजे पूर्ण देशातून लोक येतात, त्यांची वेगळी लँग्वेज असते, ते मराठीमध्ये बोलत नाहीत. मग त्यांनी मराठी शिकलं पाहिजे ना. आता पूर्ण देश महाराष्ट्राचं महाराष्ट्रामध्ये येऊन पोट भरतो. काय काय उद्धटपणे पण बोलतात की हा म्हणजे आता बघा, आता एखाद्या भैया लोकाला म्हणजे बिहारीला किंवा युपीचा असेल त्याला जर आपण बोललो मराठीमध्ये बोल, तर त्यांनी बोलायला पाहिजे ना की साहब मैं ट्राय करता हूँ, मेरे को जमेगा तो मैं सीख रहा हूँ, असं त्यांनी नीट बोलायला पाहिजे ना. नाही तर येत नाही तर असं बोलायला पाहिजे ना. आणि जर तो जर उलटपणे बोलला, मैं नहीं बोलूंगा, क्या करेगा, जो करना है वो करो, क्या कर लोगे आप, तर हे चुकीचं आहे ना. असं ते म्हणजे रिस्पेक्ट केली पाहिजे ना मराठीची. लायसन तर आता पूर्वीच दिलेले आहेत, रद्द झाले नाही पाहिजे, कारण त्यांच्यावर पण अन्याय होईल. पण त्यांना एक वेळ देऊन त्यांना पण मराठी शिकवण्याचा प्रयत्न झाला पाहिजे. त्यांच्या बापाचं थोडी महाराष्ट्र आहे. आता मी मला 10 वर्ष झाले, मी चेन्नई तमिळनाडूला गेलतो. तिथे गेल्यावर आता ते त्यांची 2च भाषा आहे, एक त्यांची तमिळ आणि एक इंग्लिश. तिथे गेल्यावर मी श्रीदेवीच्या कंपनीमध्ये होतो, तेलच्या कंपनीत. इथं फक्त एकच होतं, अंड्रा पंढरा अंड्रा. आता काय आहे? तुझी भाषा मला येत नाही, तुझ्या महाराष्ट्रात तुझी भाषा मला बोलायला लावतोय. काहीच होऊ शकत नाही, काय फरक पडू शकत नाही. मराठी कारण माणसं आपण पण जास्त कष्ट मराठी करणारी. काम करेल. हा, करणार ना, का नाही करणार. आपण त्यांना सवलत दिल्यामुळं ते पुढे गेले. आपण जर ते काम केलं तर उद्या त्यांची गरज नाही आपल्याला भासणार. साहजिकच आहे ना. मग हे दाखले देताना तुम्ही पैसे किती घेतले? एक्स्ट्रा पैसे घेऊन पण दाखले दिले असतील ना. जसं की आम्ही महाराष्ट्रात राहतो, बरोबर, तर आम्हाला दाखलेला पैसे द्यायची गरज नाही, कारण आम्ही 15 वर्ष महाराष्ट्राचे रहिवासी आहोत. मग ते कंटिन्युटी आम्ही महाराष्ट्रात राहतो, त्याच्यामुळे आम्हाला दाखलेला काही अडचण झाली नाही.
मग या भया लोकांकडून पैसे जास्त घेऊन दाखले काढून दिले, परमिट दिले त्यांना, त्यांनी गाड्या घेतल्या एक्स्ट्रा पैसे देऊन. म्हणजे आरटीओला पण जास्त पैसे, एजंट लोकांना जास्त पैसे, हे सगळे लोकांनी पैसे खाऊन भया लोकांना गाड्या दिल्या. आणि आता मराठीची जी भाषा केली सरनाईक सरांनी ती एक नंबर केली. परिणाम तर होईलच, परिणाम तर होणार. परपर्यंत निघून गेलं तर मग कामं राहणार नाही, लोक मग कोणाला पाहिजे का करणार? मराठी माणसं ती कामं करू शकत नाही? मराठी माणसं पण करतात, असं काय नाही की मराठी माणसं नाही करत, मराठी माणसं पण करतात काम, असं काय नाही. तुमच्यामुळे आमची वाट लागली आहे ना. तुम्ही कमी कामात जर काम करायला लागले आमची वाट लागणारच. आम्हाला बेकार मागायला लावले ना. जावा तुमचं काम करा, नाही तर शिका आणि राहा. ही गोष्ट प्रताप सरनाईकांचं ह्या गोष्टीबद्दल मी खूप खूप अभिनंदन करतो. त्यांनी जो निर्णय घेतलाय तो महाराष्ट्राच्या याच्यामुळे की महाराष्ट्रीयन माणूस हा मागे राहत चाललाय आणि परप्रांतातून आलेली जी पब्लिक आहे ती पुढे जात जाते. पण असं न होता फक्त मराठी बोलता यायला नाही पाहिजे, तर ती लिहिता वाचता सुद्धा यायला पाहिजे मराठी. हा पण नियम लागू केला पाहिजे. कारण इथे मराठी माणूस टिकला पाहिजे. आज महाराष्ट्रामध्ये पण टिकला पाहिजे आणि मुंबईत तर पहिल्यांदा टिकला पाहिजे. समजलं? मराठीशिवाय पर्याय नाही. आज राजसाहेब ठाकरे पण बोलतात ना, ते योग्यच बोलतात. बाकी काय जे आहे ते आहेच. मराठी तुम्हाला जर नसेल येत, आता कोण टॅक्सीवाला आम्ही व्हिडिओ बघतोय की बाबा हा टॅक्सीवाला बोलतो बिहार वाले के बिना मुंबई नाही चलेगा. अरे का नाही चालणार? आम्ही आहोत ना. आम्ही आता 8 तास चालवतोय, उद्या 15 तास चालू. एवढी ताकद आहे आमच्यात आणि आम्ही ते करूच. आणि रिक्षा चालकाला तर 100% यायलाच हवी मराठी. कारण महाराष्ट्रामध्ये फक्त परप्रांतीय पब्लिक नाहीये, महाराष्ट्र हा मराठी माणसांचाच महाराष्ट्र आहे. त्यामध्ये मराठी ही आलीच पाहिजे. परप्रांतीय असंही म्हणतात की आम्हाला मराठी बोलता येत नाही, आम्ही प्रयत्नही करणार नाही. त्यावर काय तुमचं त्या मत आहे? लोकांनी सरळ आपलं हे करायचं, बोराच्या बिस्तरा गुंडाळायचा आणि आपल्या आपल्या गावी निघून जायचं. त्यांच्यामुळे आमचा बिझनेस कमी झाला ना. तरी आम्ही काही बोलत नाही, कारण की आपला महाराष्ट्र असा आहे, कोणी बी आलं तर त्याला पाहुणेच म्हणतात. त्यांना काही दुश्मन म्हणत नाही. पण ते जर रस्त्यावर उतरून जर आपला काही तिरस्कार करतील, त्या तिरस्काराला आम्ही घाबरणार नाही. हे लोक कमी पैशामध्ये काम करतात म्हणून आम्ही करत नाही. या लोकांनी इथे आधार दिला, ते लोक आमच्या डोक्यावरती नासकं तेल टाकायला लागले. त्यामुळं आम्ही बोलतो जाऊ द्या, मुंबई आपल्या महाराष्ट्रात आलेत, 2 रुपये पोटासाठी कमवतायत, हे करतायत, तर असू द्या. पण ते लोक जर जास्त हे करत असतील तर त्यांच्याशिवाय मुंबई बंद पडणार नाही. ते जर म्हणताय आम्ही शिकणार नाही जर त्यांचा प्रॉब्लेम आहे, आपला थोडी प्रॉब्लेम आहे. आपल्याला तर येतेच ना, आपण तर महाराष्ट्रात येत. त्यांचा प्रॉब्लेम आहे. शिकले तर राहतील, नाही शिकले तर जातील. जर तुम्ही इतर राज्यांमध्ये जा, केरळमध्ये गेलात, कुठल्याही साऊथ इंडियन मध्ये गेलात किंवा त्यांच्याच युपी बिहारला जर गेलात, तर तुम्हाला जर भोजपुरी येत नसेल तर तुमचं तिथे राहून उपयोगच नाही. तुम्हाला तिथे भोजपुरी तुम्ही कंपल्सरी जशी करतात तशी महाराष्ट्रामध्ये ही मराठी कंपल्सरी आलीच पाहिजे. ज्याला मराठी बोलायचं ना थांबायचं महाराष्ट्रामध्ये, आपल्याला नाही, त्यांना नाही जमत मराठी बोलतात, त्यांनी आपल्या गावाला निघून जायचं. काय तर मुंबई बंद पडत नाही त्यांच्यानं. निघून गेले तर आपलं काम थांबणार आहे का महाराष्ट्रात? महाराष्ट्र थांबू शकत नाही, महाराष्ट्र थांबणारच नाही. एक जर भैया गावाला गेला तर 15 भैया घेऊन येतो. तसं आपला मराठी माणूस एक जर गावाला गेला तर 10 जणांना सांगतो नको येऊ. ते आम्ही थांबवू शकतो ना. यावरनं मोर्चा करायची गरज नाही आणि मारामारी करायची गरज नाही आणि भांडणी करायची गरज नाही. वरनं जर शासनानं किंवा आपल्या पोलीस पोटिशननं जर पासिंगच नाही केली मराठी बोलल्याशिवाय, तर ऑटोमॅटिक जातील. ते झगड्या करायचं कामच नाही आणि मारामारीचं करायचं काम नाही, रस्त्यावर उतरायचं बी काम नाही. पासिंगच करू नका ना. पूर्णपणे तुम्हाला मराठी येते का ते बघा आणि तुम्ही त्याची पासिंग करून द्या. आता या रिक्षा लाईन मध्ये आम्ही पूर्णपणे दिवसभर रिक्षा चालवतो काय. पण ह्याच्या व्यतिरिक्त जे कामगार आहेत, आपले पण आहेत मराठी कामगार, की बाबा काम करून पण रिक्षा चालवतात काय. असे पण आहेत लोक. की आम्ही म्हणत नाही की फक्त मराठी माणूसच आहे किंवा काय, पण जे कामाला आहेत ना कुठे बोर्डमध्ये हे ते पण रिक्षा घेऊन आहेत. त्यांच्यावर पण ऍक्शन घेतली पाहिजे ना. मग आम्ही कंटिन्युटी जेव्हा रिक्षा चालवतोय चालक, त्याने करायचं काय दिवसभर. आज सकाळी 6 ते 10 वाजेपर्यंत, ज्याला फर्स्ट शिप आहे तो 10-11 वाजेपर्यंत गाडी चालवणार तो, आणि नंतर फर्स्ट शिपला कामाला निघून जाणार, सेकंड शिपला जाणार तो कामाला. परत फसवाला सेकंडला सुटला का तेवढ्या वेळात धंदा करणार. मग आम्ही करणार काय? आमची पण उपासमार होते ना. आज 1-1 तास आम्ही लाईन मध्ये उभा राहतो. तर त्यांच्यासाठी काहीतरी क्लासच केला पाहिजे, शिकायला त्यांना टाइम दिला पाहिजे काहीतरी. हा तर ठीक आहे ना, त्यांना टाइम द्यायला पाहिजे ना काहीतरी. त्यांना वेळ दिला पाहिजे किंवा 1 महिन्यात 1.5 महिन्यात तुम्ही शिका. आम्ही महाराष्ट्रातून काय नाव? आलम शेख. मेरा कहना है मराठी सीखना चाहिए महाराष्ट्र में रहते।
तो कोशिश करना चाहिए अच्छी। कितने सालों से आप काम कर रहे हो यहाँ पे? मैं तो 10-15 साल से आपको आती है मराठी? आती, पूरी नहीं आती लेकिन आती है बात। आप ट्राई कर रहे हो? हाँ, आती तो है। बट कोई कोई ऐसा कहता है कि हम लोग मराठी नहीं सीखेंगे, हमको कोई नहीं। गरज नहीं है। ऐसा नहीं बोलना चाहिए, गलत बात है। जिस राज्य में रहते हैं वहाँ का भाषा का सम्मान करना चाहिए। जी, मैं मराठी, अभी तो मैं रिक्शा इधर चला रहा हूँ, लेकिन मराठी में समझता हूँ कितने और साल बोलना से आप चाहिए। यहाँ काम कर रहे हो? मैं तो इधर 6-7 साल से काम कर रहा मराठी येते तुम्हाला? हूँ। नहीं, मराठी तो आता है, थोड़ा कम आता है। थोड़ा आता है, हाँ, but सीखने का ट्राई जी करोगे? जी आता है, थोड़ा बहुत आता है? जी। नाही, कोणी कोणाच्या वाचून उपाशी मरत नाही, ते गेले तरी आपलं चालूच राहणार आहे. निर्णय योग्य घेतलाय, पण वेळ झालाय, खूप वेळ झालाय. साधारणतः आज तुम्ही बघा, प्रत्येक पार्किंगला पण तेवढ्याच रिक्षा आहेत आणि रोडवर पण तेवढ्याच रिक्षा आहेत. असं आहे. त्याच्यामुळं पूर्णपणे रिक्षावाला हा भरकटलेला आहे. टॅक्सीवाल्याचा काय आपल्याला एवढा अनुभव नाही आहे, कारण इकडे टॅक्सी मुंबईला चालतात, इकडे काय टॅक्सी चालत नाहीत नवी मुंबईमध्ये. पण जे आणि हे रिक्षा परमिट सोडल्यामुळे हे रिक्षावाले जे रेग्युलर जे चालणार आहेत ते कर्जबाजारी आहेत आज पण. असं आहे. बरं, असं झालं की इकडे आण आणि तिकडे वेर, कुठं जाऊ पण शकत नाही आणि सोडून पण देऊ शकत नाही. का नाही करणार? 100% करत. कारण ही लोक मुद्दाम मराठी माणसाला खाली पाडण्यासाठी मुद्दाम कमी पैशामध्ये कुठलंही काम करायला तयार असतात. आता आमच्याच रिक्षा चालकांमध्येच बघा की आम्ही जे प्रवासी, आमचा रेट फिक्स आहे की 15 रुपये शीट शेअरिंगचा आमचा रेट आहे, तर ती लोक 10 रुपयाने सुद्धा न्यायला कमी करत नाही. म्हणजे ही मराठी माणसाच्या पोटावरती पाय देण्याची वेळ आली. तर तुम्ही पाहिलंच असेल की रिक्षा चालक आहे, त्यांचं म्हणणं आहे की महाराष्ट्र राज्यामध्ये मराठी ही सक्ती केलीच पाहिजे. आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आहे, यांनी जो लेट निर्णय घेतलाय पण थेट निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे यावर तुमचं काय मत आहे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी नवराष्ट्राला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.